डॉक्टर सुहास सरवदे यांच्या ॲक्रेलिक भावस्पर्शी चित्राने वेधले अनेकांचे लक्ष। या बातमीचे प्रायोजक सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर। डॉक्टर सुहास सरवदे सोलापूरच्या वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती। खरं तर मला चित्रकारच व्हायचं होतं, परंतु मेडिकलला ॲडमिशन मिळाल्यावर मी डॉक्टर झालो। परंतु चित्रकला हा छंद मी जोपासायचं ठरवलं आणि मग त्या दृष्टीनं प्रयत्न चालू केले। परदेशातली चित्रकारांची पुस्तकं आणली आणि त्यातनं पुस्तकात वाचून चित्रकलेचे टेक्निक याचा अभ्यास केला। मी तसं फॉर्मल ट्रेनिंग कुठल्याही प्रकारचं घेतलेलं नाही आहे। आणि मग वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं, तैलरंग, जलरंग, पेस्टल्स, पेन्सिल्स ही कशी हाताळायची हे मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकलो। आणि माझ्या या प्रदर्शनात या सर्व माध्यमातले चित्र आहेत। मी सुरुवातीच्या काळातनं व्यक्तिचित्र, निसर्गचित्र आणि स्टील लाईफ वगैरे काढत होतो, परंतु मला फोटोग्राफीचा पण छंद आहे। आणि मग मी पुढं फोटोग्राफी करताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला सुरुवात केली। आणि मग वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुरू केल्यानंतर मग पक्षी प्राण्यांचे भाव टिपण्याचा आणि मग ते कॅनव्हासवर उतारण्याचा मला मोह झाला। आणि मग सध्या माझ्या या प्रदर्शनात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी दिसतील। यामध्ये ताडोबा पेंच येथील वाघाचा समावेश आहे, तसेच मसाई मारा केनिया येथील चित्ता आणि लायन आणि हत्ती यांचाही समावेश आहे। आता पुण्यापासून जवळ असलेल्या भिगवण इथले पक्षी अभयारण्य प्रसिद्ध आहे। तिथे मी फ्लेमिंगो या देखण्या पक्षाचे फोटो काढले, त्याच्यावरनं काढलेले चित्र, पेंटेड स्टॉक अशा पक्षांची चित्र आपल्या या प्रदर्शनात बघायला मिळतील। आता वेळ आहे ना, वेळ हा फार महत्त्वाचा आहे। वेळ प्रत्येकाला असतो, परंतु तो त्याला लक्षात येत नाही। मला ना, मी मेडिकल कॉलेजमध्ये कामाला असल्यामुळं शनिवार आणि रविवार युजली मला थोडासा वेळ मिळतो। आणि मग त्या दिवशी मात्र मी सकाळी उठलो की मग चित्रकलेला वाहून घेतो। आणि मग पहिल्यापासून मला घरातले लोक पण काही कामं सांगतात बाहेरची, त्यामुळे मी बाहेर जातच नाही। दिल्लीला एक चित्रप्रदर्शन झालं होतं, फार मोठ्या प्रमाणात प्रदर्शन। देशू प्रदेशातले चित्रकार आले होते, तर तिथल्या एका चित्र फार जिवंत वाटत होती। मग सगळं पत्रकारांना की उत्सुकता की तुम्ही चित्र एवढी जिवंत कशी काय, तर तो म्हणला की तुम्ही रंग कसे मिसळता आम्हाला सांगा। तो म्हणला मी सांगतो, म्हणला मी कुठलाही रंग कुठंही मिसळतो, परंतु एक रंग मिसळायचं मी विसरत नाही म्हणे। मग सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली, कुठला रंग तो, तर तो म्हणला की मी अंतरंग मिसळतो। तर चित्रामध्ये आपण आपला आत्मा ओतल्याशिवाय त्या चित्रात जिवंतपणा येत नाही, असं माझं प्रतिपादन आहे।